बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी चालू आहेत त्या बंद करणे हाच आमचा उद्देश आहे। त्याचं नोटिफिकेशन जे GSR 817E आणि GSR 220E हे शासनानं केंद्र शासनाने जे नोटिफिकेशन केले ते रद्द व्हावं यासाठी हा आमचा अखिल भारतीय संघटनेच्या तर्फे तिसरा बंद आहे। ह्याच्या अगोदर आम्ही 2 बंद अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या देशातील सर्वच औषध विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद करून आपण यशस्वी केलेला आहे। हा आमचा 20 मे रोजीचा पण देशव्यापी बंद निश्चितच यशस्वी होणार आहे। यामधल्या पिरियडमध्ये 2018 ते आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये आम्ही सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय इथल्या सर्व केसेस ऑनलाईनच्या फार्मसीच्या या आम्ही आमच्या बाजूने घेतलेल्या आहेत। हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं देखील असे निर्णय दिलेले आहेत की जी देशामध्ये ऑनलाईन फार्मसी चालू आहे ती बंद सेंट्रल गव्हर्नमेंटने करावी व ऑनलाईन फार्मसीला आपण जर परवानगी देणार असाल तर त्याबद्दलचे कायदे देखील बनवा असे सुप्रीम कोर्टानं निर्देश देऊन देखील आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून याबाबत कुठलाही कायदा त्यांनी ऑनलाईन फार्मसीच्या बाबतीत केलेला नाही आहे। म्हणून आमचा हा बंद आहे। एकतर आम्हाला कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करत असताना ज्यांना कायदाच अस्तित्वात नाही अशी लोक ह्या व्यवसायामध्ये औषध विक्री करत आहेत, जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत। यामध्ये रूल 65 अंतर्गत फार्मसिस्टच्या उपस्थितीमध्ये व डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे आम्ही औषध विक्री करत असताना ऑनलाईन फार्मसीमध्ये या सर्व गोष्टी कुठलाही नियम पाळला जात नाही। तिथं फार्मासिस्ट आहे का नाही याची शहानिशा होत नाही। डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कोण डॉक्टर देतं, कुठल्या कॅटेगरीला देतो याचं देखील कुठलंही व्हेरीफाय न होता अतिशय घातक अशी औषधं, ज्याला आपण झोपेच्या गोळ्या म्हणू किंवा नशीची औषधं म्हणू किंवा इतर सर्व गोष्टी, ॲवर्शन स्पिल असतील, अशा सर्व औषधं या ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध इझिली होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे। त्यामुळे ह्या गोष्टीला आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। देशामध्ये 12.5 लाख केमिस्ट ही औषधांची सेवा आपल्या संपूर्ण भारतातील केमिस्टला देत असताना तिथं कुठलाही रुग्ण किंवा कुठलीही जनतेला औषधं उपलब्ध होत नाहीत, जेणेकरून औषधं मिळाली नाहीत म्हणून एखाद्या जनतेला त्रास झाला असं न होता आमची एवढी संख्या असताना देखील ऑनलाईन फार्मसीला परमिशन देणं हे आमच्या व्यवसायावर येणारं गंडांतर आहे असं समजतो। त्यामुळे आमची एक विनंती म्हणून आम्ही केंद्र शासनाला वेळोवेळी कळवून देखील त्यांनी ऐकलेलं नसल्यामुळं लोकशाहीचा प्रमुख मार्ग म्हणजे संप करणं, ह्या संपाला लोकशाही मार्गाने आम्ही सामोरं जात आहोत।